काही कुटुंब ही वटवृक्षासारखी असतात, ती स्वतः रुजतात आणि आपल्यासोबत पारंब्यांनाही जमिनीत रुजवतात. असेच वटवृक्षासारखे फुलवलेले आणि बहरलेले कुटुंब म्हणजे आटपाडी तालुक्यातील पळसखेल गावातील कैलासवासी मरिबा पाटलोजी सावत पाटील यांच्या कुटुंबाचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. याच कुटुंबातील तिसऱ्या पिढीचा वारसा रुजवण्याचं कार्य सुदाम निवृत्ती सावंत आणि त्यांच्या पत्नी श्रीमती जाई सुदाम सावंत यांनी केले. आज श्रीमती जाई सावंत या आपला सहस्त्रचंद्र दर्शन साजरा करीत आहेत. त्यानिमित्ताने श्रीमती जाई आणि सुदाम सावंत कुटुंबाचा घेतलेला हा थोडक्यात आढावा. सावंत कुटुंबाचा इतिहास लिहायचा झाला तर तो मरिबा पाटलोजी सावत पाटील मधला वाडा यांच्यापासून सुरुवात करावी लागेल. मरिबा यांचा जन्म सन 1835 साली झाला आणि मृत्यू 1940 साली. त्यांना 105 वर्षांचं दीर्घायुष्य लाभलं. त्या काळी शेतकरी कुटुंब असून सुद्धा त्यांचे वडील पाटलोबा सावत पाटील यांनी शिक्षणाचं महत्त्व ओळखून त्यांना खाजगी शिक्षक नेमून शिकण्याचे धडे दिले. त्या काळातील अगदी 1815 ते 1920 सालापासूनची खाजगी व सरकारी पत्रव्यवहार त्यांनी सांभाळून ठेवला. यावरूनच त्यांची दूरदृष्टी आणि सामाजिक भान दिसून येतं. हा सर्व दस्तऐवज त्यांचे पणतू गोरखनाथ सावंत यांनी आजही जपून ठेवला आहे. मरिबा यांच्या पत्नी राजसबाई कारखेल तालुका माण येथील धनवडे घराण्यातील होत्या. त्यांना 5 मुले व 2 मुली होत्या. वाऱ्याच्या वेगात एखादा डेरेदार वृक्ष उन्मळून पडावा तसाच आघात या कुटुंबावरही झाला. 1918 साली स्पॅनिश फ्लूची जगभरात साथ आली आणि या साथीने सावत कुटुंबियांनाही धक्काच दिला. अवघ्या 15 दिवसात या कुटुंबातील करती सवरती 4 मुलं आणि एका सुनेचा मृत्यू झाला. तरीही खचून न जाता वयोवृद्ध मरिबा आणि धाकटा मुलगा निवृत्ती यांनी कुटुंबाला सांभाळले. मरिबा सावत यांचा दीर्घायुष्याचा वारसा त्यांचे नातू बाबूदादा, तुळशीरामाबा, भीमातात्या व सुदाम बापू यांनाही लाभला. त्यांना 90 ते 100 वर्षांचे आयुष्य मिळाले. तसेच मरिबा सावत यांचा धाकटा नातू आप्पासाहेब सावत यांनी पळसखेल गावचे सलग 12 वर्ष सरपंच पद भूषविले. निवृत्ती सावत यांचे 2 विवाह झाले होते. पहिला विवाह माण तालुक्यातील शेणवडी गावातील कुंडलिक कदम पाटील यांच्या भगिनीशी झाला. त्यांच्यापासून रखमाबाई हे अपत्य झाले. तर दुसरा विवाह खवासपूर येथील केरुजरे यांची कन्या लक्ष्मीबाई यांच्याशी झाला. लक्ष्मीबाईपासून 9 अपत्य झाली, 4 मुले आणि 5 मुली. त्यातील सर्वात थोरले म्हणजे सुदाम सावंत. सुदाम निवृत्ती सावंत यांच्या पत्नी म्हणजे जाई सुदाम सावंत. श्रीमती जाई सुदाम सावंत यांचा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा साजरा करीत असताना त्यांच्या जीवनकार्याचा घेतलेला थोडक्यात मागोवा. जाईबाई या सांगोला तालुक्यातील खवासपूर गावातील जयराम हगवणे भोसले घराण्यातील बाबा हगवणे भोसले आणि तानुबाई यांची कन्या. जाईचा जन्म 1940 साली खवासपूर येथे झाला. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या जाईबाई यांचा विवाह पळसखेलचे निवृत्ती मरिबा सावत यांचे थोरले चिरंजीव सुदाम निवृत्ती सावंत यांच्याशी 1956 साली झाला. सुदाम हे आपल्या मामांच्या सोबत बार्शीला कापड गिरणीत कामाला गेले. तेथे त्यांनी काही दिवस काम केलं. त्यांच्यासोबत सौभाग्यवती जाईबाई याही गेल्या होत्या. जाई घरकाम करायच्या आणि सुदाम हे मिलमध्ये कामाला जायचे. 1958 साली बार्शीतील कापड गिरणी बंद पडली. त्यानंतर सुदाम बापू गावाकडे आले. गावात आल्यानंतर शेळ्या मेंढ्या राखत शेती करू लागले. 1 वर्षानंतर पुन्हा त्यांनी आपले गाव सोडण्याचा निर्णय घेतला. ते माधवनगरला आले आणि यंत्रमागावर काम करू लागले. तेथे त्यांनी 5 वर्ष काम केल्यानंतर 1964 साली इचलकरंजी गाठली. पत्नी आपल्या मुलांसोबत पळसखेल या आपल्या मूळ गावी
1966 साली परत आल्या. पत्नी जाईबाई या गावीच राहू लागल्या, तर सुदाम बापू हे कामानिमित्त इचलकरंजीलाच राहू लागले. शेती आणि दुभती जनावरे सांभाळत जाईबाई संसाराचा गाडा हाकू लागल्या. सुदाम बापू हे मनी ऑर्डरच्या माध्यमातून वेळोवेळी गावाकडे रक्कम पाठवत असत. 1970 साली सुदाम बापूंनी इचलकरंजी सोडून कोल्हापुरातील छत्रपती शाहू मिलमध्ये गिरणी कामगार म्हणून आपलं काम सुरू केलं. त्या ठिकाणी त्यांनी तब्बल 14 वर्ष नोकरी केली. दरम्यानच्या मुदतीत त्यांना गोरखनाथ हा मुलगा व शकुंतला, पद्मिनी, नागूबाई, रंजना, श्यामल, संगीता अशा 6 मुली झाल्या. पती सुदाम बापू हे व्यवसायाच्या निमित्तानं परगावी असताना तब्बल 17 ते 18 वर्ष जाईबाई यांनी आपल्या मुलाबाळांचा सांभाळ मोठ्या धीराने केला. मिलमधील नोकरीनंतर 1984 साली सुदाम बापू गावाकडे आले आणि कुटुंब सांभाळत शेतीही बघू लागले. गावामध्ये शिक्षणाची चांगली सोय नसल्याने त्यांनी आपला मुलगा गोरखनाथ याला खवासपूर येथे आजोळी पाठवले. गोरखनाथ यांनी 7वी पर्यंत शिक्षण आजोळीच घेतलं. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी वडिलांच्याकडे कोल्हापूरला आले. सुदाम बापू आणि मुलगा दोघेही घरीच स्वयंपाक करून खात असत. उदरनिर्वाह करून राहिलेली संपूर्ण रक्कम मुलाबाळांचा सांभाळ करण्यासाठी गावी पाठवत. पती सुदाम बापू यांनी पाठवलेली रक्कम आणि आपल्या मुलींच्या मदतीने रोजगार करून कमावलेल्या पैशातून जाईबाई यांनी 6 मुलींचा सांभाळ केला. जेमतेम शेती असल्याने आणि कोल्हापुरातून येणारी तुटपुंजी रक्कम असल्याने कुटुंब सांभाळताना जाईबाई यांना कसरत करावी लागत असे. अशा हलाखीच्या परिस्थितीतही त्यांनी सर्व मुलांचा व्यवस्थित सांभाळ केला. त्यांच्या अंगी असलेल्या मनमिळावू, सहनशील आणि कष्टाळू स्वभावामुळे त्यांना ही नौका पार करता आली. गोरखनाथ यांना अनेक वेळा मोलाचा सल्ला आणि आशीर्वादही दिले. मुले, नातवंडे, परतवंडे यांच्याशी त्यांची नेहमीच सलगी राहिली आहे. खापरपंथीपर्यंत 5वी पिढी पाहण्याचे भाग्य त्यांना मिळाले. आजही त्या चांगल्या ऐकू शकतात, बोलू शकतात. त्यांची स्मरणशक्ती उत्तम आहे. दृष्टी थोडी कमी असली तरी आजही त्या वाकरच्या माध्यमातून अंगणात फेरफटका मारतात. सावंत कुटुंबाच्या वंशवेल वृद्धिगतात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या श्रीमती जाईबाई सावंत या आपला सहस्त्रचंद्र दर्शन साजरा करीत आहेत. त्यानिमित्त त्यांना सावंत कुटुंबीय, नातेवाईक, पै पाहुणे, गोतावळ्याकडून दीर्घायुष्यासाठी लाख लाख शुभेच्छा.